आयुष्य आयुष्य एक अपूर्ण पण सुंदर असा प्रवास. आयुष्य एका श्वासा एवढं लहान पण आठवणी इतकं खोल असतं. कधी हसतं, कधी रडतं, तर कधी शांतपणे आपल्याकडे पाहून विचारतं, तू खरंच जगतोयस का, की फक्त दिवसच मोजतोयस? लहानपणी वाटायचं आयुष्य म्हणजे सुट्टी, खेळणी आणि स्वप्न. मोठे झाल्यावर कळलं आयुष्य म्हणजे जबाबदारी आणि संघर्ष. आणि सगळं ठीक आहे असं खोटं हसणं म्हणजे आयुष्य. आयुष्य कुणाला सोपं नसतं. फरक इतकाच असतो, कोणी वेदना लपवतो, कोणी शब्दात मांडतो, तर कोणी पडल्यावर उठतो, तर कोणी पडल्याचं नशीब समजून स्वीकारतो. आयुष्य आपल्याला सगळं काही शिकवतो, विश्वास ठेवायला आणि फसवणूक सहन करायला. नमस्कार, मी छाया, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आयुष्य आपण कसं जगतो हे आपल्यावरच डिपेंड असतं. नशीब देव नाही लिहित, नशीब लिहितो ते आपण काय ठरवतो आणि काय आपण कुठली गोष्टीचा निर्णय घेतो त्यावर आपलं आयुष्य निर्बंध असतं. कारण आयुष्य हे प्रत्येकाचं वेगळं असतं, पण वेदना आणि स्वप्न आणि संघर्ष या सगळ्यांचे जवळजवळ सारखेच असतात. ही कविता आहे त्यांच्यासाठी जे रोज हसतात पण ते आतून थकलेले असतात. एका क्षणात बदलणारा खेळ आहे आज आपल्या बाजूने, तर उद्या आपलीच परीक्षा घेणारे खेळ आहेत. लहानपणी वाटायचं आयुष्य म्हणजे फक्त एक मज्जा, खेळ, शाळा, सुट्ट्या. मोठं झाल्यावर कळलं आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त जबाबदारी आणि सगळं ठीक आहे असं खोटं सांगणाऱ्या गोष्टी. आयुष्य हे फक्त यशाचं नाव नाही, तर अपयशातून उभं राहण्याचं नाव आहे. फक्त हसायचं नाही किंवा हसण्याचंही नाही, तर रडूनही पुढे चालत राहण्याचं नाव आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही अजून जिवंत आहात म्हणजे तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. लढत राहा, कारण आयुष्य नेहमी दुसरी संधी देतं, फक्त विश्वास ठेवणाऱ्यांना. लोक म्हणतात वेळ बदलते, पण खरं सांगायचं तर वेळ नाही बदलत, आपण बदलतो. अनुभव आपल्याला मजबूत करतात आणि वेदना आपल्याला समजूतदार बनवतात. आयुष्य शिकवतं सहनशीलता, स्वतःवर विश्वास आणि एक गोष्ट सगळ्यात खास, की सगळ्यांसाठी धावायचं नसतं, काही वेळ स्वतःसाठी सुद्धा थांबायचं असतं. कधी माणसं सोबत सोडतात, कधी स्वप्न तुटतात, कधी आपलेच आपल्यावर विश्वास ठेवत नाही. पण आयुष्य तेव्हा खरी ओळख करून देतं जेव्हा सगळं काही हरवल्यासारखं वाटतं. आयुष्य हे कुणाचंच सोपं नसतं, फक्त प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतो. कोणी शब्दात, कोणी अश्रूत, तर कोणी शांतपणे स्वतःशीच. जर ही कविता तुम्हाला थोडीशीही मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कविता कोणाला तरी पाठवा ज्याला थोड्या शब्दांची गरज आहे. कारण आयुष्य अवघड आहे पण तरीही खूप सुंदर आहे.